सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती। या निमित्तानं कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांकडून महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं। फुले यांच्या कार्याचं स्मरण करत त्यांच्याविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त झाली। सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता आणि जातीव्यवस्थेचं निर्मूलन, स्त्री शिक्षण आणि दलितोद्धार करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती। जातीव्यवस्थेची उतरंड मोडून काढत शिक्षण, समता आणि पुरोगामित्वाची शिकवण महात्मा ज्योतिबा फुले यांनी सबंध भारतवर्षाला दिली। स्त्री शिक्षणाचे प्रणेते असलेल्या ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं। कोल्हापुरातील विविध संस्था, संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। आज दिवसभर बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यासाठी विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती। खासदार श्रीमंत शाहू महाराज, ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते बिंदू चौकातील ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शंकर आंबेडकर, पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, परिवर्तन संघटनेचे अमोल कुरणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। स्त्री शिक्षणाचा पाया रचून महात्मा फुलेंनी स्त्रियांना स्वाभिमानाची शिकवण दिली आणि स्वावलंबी बनवलं, असं ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी सांगितलं।